दारिद्र्य जे आहे त्याचे दोन प्रकार पडतात. एक प्रकार आहे ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजेच निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरा प्रकार आहे रिलेटिव्ह पॉवर्टी सापेक्ष दारिद्र्य. याचे दोन प्रकार पडतात, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य. लक्षात घ्या, तुलना न करता फक्त व्यक्तीच्या गरजा. आता मी तुम्हाला काय करतो याचं एक बॅकग्राऊंड समजावून सांगतो. मी प्रत्येक बॅच मध्ये ते एक्झाम्पल देत असतो, तुमच्या बॅच मध्ये देतो. बघा, माझा एक मित्र आहे लहानपणी, म्हणजे लहानपणीचा तो मित्र आहे, आताही तो मित्र आहे माझा. सो विवेक त्याचं नाव आहे. आम्ही चौथीला सोबत होतो आणि चौथीला असताना जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा विवेक पण त्याच्या बाबाला त्याचा रिझल्ट दाखवायला गेला. 1 मेला बघा प्रगती पुस्तक मिळायचं आपल्याला, त्याच्यावर पालकाची सही लागायची. तर मग मी माझ्या बाबांकडे ते घेऊन गेलो. तेव्हा वर्गात माझा 3रा नंबर आला होता आणि वर्गात मला जिथपर्यंत आठवते मला 91% मार्क मिळाले होते जेव्हा मी चौथीला होतो आणि विकीला 84% मार्क मिळाले होते. मी माझ्या बाबांकडे गेलो आणि ते प्रगती पुस्तक दाखवलं. त्याच्यावर लिहिलेलं होतं, वर्गामध्ये 3रा आल्याबद्दल सागरचे अभिनंदन, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. मी 3रा आलो होतो वर्गात. मग माझ्या बाबांनी विचारलं, वर्गात पहिला कोण आलंय म्हणे. मी म्हटलं अभिजित, माझाच मित्र होता, अभ्या म्हणायचो त्याला मी, म्हणजे आताही तो मित्र आहे, पुण्यामध्ये आहे. अभिजित मुरकुटे पहिला आला होता, 96% त्याला मार्क होते. दुसरा तोही माझाच मित्र होता, उन्मेष शिंदे नाव होतं त्याचं, आम्ही त्याला बिट्टू म्हणायचो सगळेजण. त्याचा 2रा नंबर आला होता, 92% पडले होते. आणि माझा 3रा नंबर आला होता, मला 91% पडले. माझे बाबा एवढे नाराज झाले की तू वर्गात पहिला का बरं नाही आला, म्हणून त्यांनी सही द्यायचं पण नाकारलं त्याच्यावरती. मग माझ्या आईनं सही केली, पॅरेंट्स पैकी कोणाची सही चालायची, आणि मग मी ते घेऊन गेलो होतो सबमिट करण्यासाठी रिझल्ट वगैरे वगैरे. सो तेव्हा मला प्रचंड दुःख झालं होतं की माझे बाबा नाराज आहे कारण मी ते पहिला वर्गात येऊ शकलो नाही या कारणामुळे. सो ते प्रचंड नाराज. टीचरच्या घरी असंच असते वातावरण. मग मला असं वाटलं की चला मी 91% मार्क घेऊन, माझ्या घरी मातम आहे बरोबर, विक्याच्या घरी काय चालू आहे, म्हणजे विक्की म्हणजे त्याला विक्या म्हणायचो मी. सो विक्याच्या घरी काय चालू आहे, मला तर वाटलं विक्याचा बाबा जे आहे ते धरून बडवतील म्हणजे विक्याला, कारण त्याला 84% मार्क पडलेले होते. मी त्याच्या घरी गेलो तर मी ते पाहिलं, त्याचे बाबा त्याला विचारत होते, अरे विक्की तुला मागच्या वर्षी किती होते. विक्की म्हणे मला 80% मार्क होते. या वर्षी किती मिळाले, 84%. व्हेरी गुड, जा म्हणे पेढे घेऊन ये. पैसे दिले विकीला. मग मी विकी सोबत गेलो, विकीनं पेढे घेतले. मी ते सगळं पाहत होतो बरं का. मग आता इथं कोणाचं बरोबर आहे, माझ्या बाबांचं बरोबर आहे की विकीच्या बाबांचं बरोबर आहे, जे बिहेवियर आहे ते कोणाचं बरोबर आहे. तर लक्षात घ्या, विकीचे बाबा ऍब्सोल्युटली करेक्ट होते. आपण काय म्हणू, विकीचे बाबा ऍब्सोल्युटली करेक्ट होते. कारण ऍब्सोल्युटली करेक्ट का बरं होते, का बरं बरोबर होते, कारण त्यांनी विकीची तुलना कोणासोबतच केली नाही. विकीची तुलना कोणासोबतच न केल्यामुळं विकी मागच्या वर्षी किती मिळवायचा, या वर्षी किती मिळवले, म्हणजे खरंच प्रगती झाली का, तर प्रश्नाचं उत्तर आहे हो, प्रगती झालेली आहे आणि ती कौतुकास्पद बाब आहे. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा माझ्या बाबांकडे गेलो तेव्हा त्यांनी माझी तुलना इतरांसोबत केली आणि त्या तुलनेत मी कमी पडलो, जेव्हा की मी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आणि जास्त मार्क्स मिळवलेले होते. आणि तसंही वर्गामध्ये 3रा म्हटल्यानंतर आमच्या वर्गात 60 लोक होते. सो त्यामध्ये 3रा येणं ही खरंच कौतुकाची बाब होती, पण बाबांना ते वाटलं नाही. त्यांनी 2 पोरांसोबत माझं कंपॅरिझन केलं, उन्मेष आणि अभिजित, आणि त्यांच्या मते सो ह्या दोघांच्या तुलनेत तू मागं पडल्यामुळे तू चुकीचा आहे, म्हणजे माझ्या बाबांनी तुलना केली. सो म्हणजे माझे बाबा रिलेटिव्हली रॉंग आहेत असं म्हणावं लागेल. म्हणजे सो जेव्हा तुलना केल्या जाते तेव्हा त्याला सापेक्षतावाद म्हणतात. बरोबर, आपण म्हणतो ना की बाबा झाडं तिथंच असतात, रेल्वे पळते, म्हणजे रेल्वेच्या सापेक्ष झाडं तुम्हाला पळताना दिसतात, जेव्हा की झाडं तिथंच थांबलेले आहे. सापेक्षतावादाचा सिद्धांत माहित असेल अल्बर्ट आइन्स्टाईनचा तुमचा, म्हणजे तुम्हाला सूर्य उगवताना दिसतो, ऍक्च्युली सूर्य उगवत नसतो, पृथ्वी फिरत असते, सूर्याच्या सापेक्ष पृथ्वी फिरते. बरोबर. सो हे असं आहे की सापेक्षता म्हणजे याच्यामध्ये कोणासोबत तरी तुमची तुलना केल्या जाते. जसं पळणाऱ्या रेल्वे सोबत तुलना केल्या जाते झाडांची, पृथ्वी आणि सूर्याची तुलना केल्या जाते, तशी माझी तुलना इतरांसोबत केल्या जाणे, सो ह्याला सापेक्षता म्हटलं जाते, सापेक्ष, रिलेटिव्ह. आणि जेव्हा तुमची तुलना कोणाशीही न करता तुम्हाला काय आवश्यक आहे, तुम्ही प्रगती केली का हे चेक केल्या जाते, तेव्हा त्याला ऍब्सोल्युटनेस म्हटलं जाते. मग दारिद्र्याचे पण 2 प्रकार पडतात. सो एक म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर्टी आणि दुसरं म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी. म्हणजे ऑब्वियस आहे, ऍब्सोल्यूट पॉवर्टी मध्ये ऑब्वियस आहे, कोणाशी तुलना केलेली नसणार आहे. आणि रिलेटिव्ह पॉवर म्हणजे कोणासोबत तरी रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे कोणासोबत तरी तुमची तुलना केलेली आहे. तुलना न करता जेव्हा फक्त व्यक्तीच्या गरजा विचारात घेऊन जे दारिद्र्य मोजल्या जाते त्याला ऍब्सोल्यूट पॉवर्टी असं म्हटलं जाते. कोणासोबतही तुलना न करता. फॉर एक्झाम्पल, आता एखाद्या व्यक्तीला कशाची गरज आहे, अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे. अन्न वस्त्र निवाऱ्याची एखाद्या व्यक्तीला गरज आहे. सो ती जर गरज फुलफिल होत असेल तर त्याला एपीएल म्हणायचं, अबोव पॉवर्टी लाईन म्हणायचं. होत नसेल तर बिलो पॉवर्टी लाईन म्हणायचं, बीपीएल. पण हे कसं ठरवलेलं आहे, व्यक्तीच्या गरजा विचारात घेऊन हे मोजण्यात आलेलं आहे. म्हणून याला काय म्हणतात, ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणतात. यामध्ये व्यक्तीला केंद्रस्थानीच ठेवल्या जाते, त्याच्या गरजांना केंद्रस्थानीच ठेवल्या जाते.
मग आता यामुळे दारिद्र्याची तीव्रता लक्षात येते. दारिद्र्याची तीव्रता म्हणजे जेव्हा आपण ऍब्सोल्यूट पॉवर्टी मोजतो आणि एखादा माणूस बीपीएल कॅटेगरीमध्ये येतो, बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली येतो. कशानुसार? ऍब्सोल्यूट किंवा निरपेक्ष दारिद्र्यानुसार जर एखादा माणूस दारिद्र्य गटामध्ये येत असेल, त्याचा अर्थ काय? तो बिचारा साधा आपल्या अन्न, वस्त्र, गरजा, आरोग्य, शिक्षण याही गरजा भागवू शकत नाही. म्हणून त्याच्या जीवनामध्ये जे दारिद्र्य येईल ते कसं असणार आहे? तीव्र असणार आहे. म्हणून एखादा माणूस जेव्हा निरपेक्ष दारिद्र्य गटात मोडतो तेव्हा तो दारिद्र्याच्या तीव्रतेला किंवा दारिद्र्याचं तीव्रता त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. सहसा जे विकसनशील देश आहे का, विकसनशील आणि अविकसित देश, इथं विकसित झालाय शब्द, अविकसित शब्द पाहिजे होता. सहसा जे विकसनशील देश आहे भारतासारखे, सो हे देश कोणतं दारिद्र्य मोजत असतात? निरपेक्ष दारिद्र्य. का बरं? कारण या देशांमध्ये साध्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गरजा पण भागलेल्या नसतात पोरांनो. सो त्याच्यामुळे इथं ऍब्सोल्यूट पॉवर्टी किंवा निरपेक्ष दारिद्र्य त्या ठिकाणी मोजल्या जाते विकसनशील देशांमध्ये किंवा अविकसित देशांमध्ये. आलं लक्षामध्ये? त्याचबरोबर आणखी एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, जी वर्ल्ड बँक आहे ती जगासाठी दारिद्र्याचं मापन करत असते. सो ती देखील ऍब्सोल्यूट पॉवर्टी त्या ठिकाणी विचारात घेते. सो तिच्या मते एखाद्या माणसाला जीवन जगण्यासाठी डेली किती रुपये लागतात? तर आधी असं म्हणणं होतं की डेली $1.9 लागत असतात. मग ती लिमिट वाढवली, $2.15 केली. आता सध्या जी आहे, आता 2-3 दिवसापूर्वी बरं का, ट्रिपल पे नुसार, परचेसिंग पॉवर पॅरिटीनुसार, सो 2021च्या किमतीनुसार लक्षात घ्या. हे लेटेस्ट आहे बरं का. आता 2 दिवसापूर्वी मी आता येत होतो बॅचला तेव्हा मी सहज सर्च केलं, मला आकडा माहित होता 2.15, पण बदललाय का सो हे चेक करण्यासाठी सहज सर्च मारलं. तिथं मला टाइम्स ऑफ इंडियाची 2 दिवसापूर्वीची न्यूज दिसली, म्हणजे परवाची न्यूज होती ती, आणि त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेने नुकताच 2.15 वरून दारिद्र्य रेषा कितीवर आणलेली आहे? $3. याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. माणसाला एका दिवसात त्याच्या ज्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गरजा भागवण्यासाठी $3 लागतात. किती डॉलर लागतात? $3. मग जो माणूस $3च्या वर खर्च करतो सो तो म्हणजे एपीएल, आणि जो नाही करू शकत त्याला बीपीएल म्हणायचं. आलं लक्षात? सो विकसनशील देश आहे, वर्ल्ड बँकेसारख्या संस्था आहे, अविकसित देश आहे, सो ते कोणतं दारिद्र्य मोजत असतात? तर निरपेक्ष दारिद्र्य. कारण या देशांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याही गरजा लोकांच्या न भागल्यामुळं सो ते निरपेक्ष दारिद्र्य मोजतात. सर मग विकसित देशांमध्ये दारिद्र्य नसते का? तर प्रश्नाचं उत्तर आहे हो, तिथं पण दारिद्र्य असते, पण त्यांचं दारिद्र्य वेगळं आहे आणि आपलं दारिद्र्य वेगळं आहे. म्हणजे आता मला एक फोटो आला होता, मी चेक करतो पहा तुम्हाला दाखवण्यासाठी. योगायोग आहे, तुम्हाला आता इतक्यात रिसेंट मध्ये आला होता तो, जर सापडला तर मी तुम्हाला दाखवतो. त्यात विकसित देशातलं दारिद्र्य आणि अविकसित देशातलं दारिद्र्य दाखवण्यात आलेलं होतं. नाही दिसत नाहीये तो फोटो. एवढ्या इमेजेस जमा होता त्याच्यात, फोन हँग होऊन जातो, म्हणजे बघणे होत नाही. एक मिनिट मला बघू द्या. त्याच्यात एक सुंदर फोटो आलेला होता, विकसित देशातलं दारिद्र्य. आता भेटत नाही मला तो. विकसित देशातलं दारिद्र्य आणि अविकसित देशातलं दारिद्र्य. बघा, विकसित देशांमध्ये पण दारिद्र्य असते, पण वेगळं असते. विकसित देशांमध्ये लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागलेल्या असतात, आरोग्य, शिक्षण सगळं मिळालेलं असते. म्हणजे जर तुम्ही या पद्धतीनुसार गेले, ऍब्सोल्यूट पॉवर्टीनुसार जर त्या देशांमध्ये गेले तर तुम्हाला तिथं दारिद्र्यच पाहायला भेटत नाही. का बरं? कारण सगळ्यांच्या गरजा भागलेल्या आहे. मग तिथं दारिद्र्य नाही का? आहे, पण कोणतं दारिद्र्य आहे? सापेक्ष दारिद्र्य आहे. सो त्याच्यामध्ये काय केलं जाते, देशाचं इन्कम जे आहे ते ऍव्हरेज इन्कम कॅल्क्युलेट केलं जाते. समजून चला, अमेरिकेचं ऍव्हरेज इन्कम जे आहे पर ॲनम, ऍव्हरेज इन्कम आहे, आपण असं म्हणू $1,00,000, $1,00,000 म्हणू आपण. म्हणजे ऍव्हरेज इन्कम तिथल्या माणसांचं वर्षभरामध्ये $1,00,000 म्हणायला काय जात आहे आपल्याला, सो म्हणू आपण. मग 1,00,000च्या वर कमावणारे सगळे एपीएल आणि त्याच्या खालचे बीपीएल. सो तिथे अशा पद्धतीनं दारिद्र्य मोजल्या जाते. म्हणजे तुम्ही तिथं खेड्यापाड्यामध्ये जरी गेले, गरीबातल्या गरीब घरी जरी गेलेत तुम्ही, अहो तुम्हाला काय सांगायचं, आमचा मित्र सांगत होता की त्यांच्या घरी जे स्वीपिंगसाठी येणारे असतात स्वच्छता करणारे ते तर ते कारमध्ये बसून येतात घरी, ती पण लक्झरियस कार बरं का, BMW सारख्या. अशा गाड्या घेऊन ते आमच्या घरी येतात, क्लिनिंग करतात आणि चालले जातात.
आणि त्यांना ते रेन्युमरेशन पण प्रॉपर पद्धतीनं द्यावं लागतं. तिथं मजूरच भेटत नाही, म्हणून लोक स्वतःच मेकॅनिक असतात, स्वतःचे कामं स्वतःला शिकावं लागतात बरं तिथं. आणि तुम्ही जर घरामध्ये मजूर ठेवतो म्हटलं तर ते खूप कॉस्टली असतात. तिथं मजूरच सापडत नाही, अमेरिका आणि युरोपियन कंट्रीजमध्ये पण. त्यामुळं तुम्ही पाहिलं असेल प्रत्येकाच्या घरात गॅरेज असते आणि त्या गॅरेजमध्ये सगळं सामान असते आणि स्वतःच खोल फिटिंग करावं लागते म्हणजे त्यांना. सो पाश्चिमात्य देशामधलं दारिद्र्य वेगळं आहे, पौर्वात्य देशांमधलं वेगळं आहे. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? सो याच्यामध्ये तुलना करून हे दारिद्र्य मोजल्या जाते. देशातील श्रीमंत व गरिबांची याच्यात तुलना केल्या जाते, म्हणजे टॉप 20% आणि लोएस्ट 20%. मग याच्यावरून काय दिसून येते? तुमच्या देशामध्ये विषमता किती आहे, म्हणजे एक्झॅक्टली काय कॅल्क्युलेट होतं याच्यामुळे? सो तुमच्या देशामध्ये विषमता किती आहे दारिद्र्यामध्ये? सो 20% टॉप लोक, 20% लोएस्ट लोक यांची तुलना केल्या जाते, किंवा इतर देशांसोबत पण तुलना केल्या जाते. समजा अमेरिकेची ब्रिटन सोबत करायची, ब्रिटनची फ्रान्स. सो तुलना ज्याच्यात आहे त्याला सगळ्यांना सापेक्ष दारिद्र्य म्हणतात. सो याच्यामध्ये काय केलं जाते? देशातील सर्वांचे सरासरी उत्पन्न मोजल्या जाते आणि त्याखालील म्हणजे सरासरी उत्पन्न मोजायचं, त्या सरासरीच्या खालचे जेवढे लोक आहेत सो त्यांना बीपीएल म्हणायचं. सो आपल्या इथं काय आहे? जो माणूस अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा पण भागू शकत नाही त्याला बीपीएल म्हटलं जाते. पुढे जाऊया. सहसा विकसित देशांमध्ये या प्रकारचे दारिद्र्य मोजल्या जाते. पाल्मा गुणोत्तर आहे, लॉरेन्झ वक्ररेषा आहे, गिनी गुणांक आहे. सो हे वेगवेगळे आयाम आहे, सो जे तुमचं सापेक्ष दारिद्र्य मोजत असतात.